आता बातमी राज्यामध्ये सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणासंदर्भातली, कारण एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचे खासदार आमदार फोडत आहेत. यावरून राज्यात राजकारण तापलंय. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरेंनी जळजळीत टीका केली आहे. त्यांनी भाजपला लक्ष्य करत भाजप म्हणजे पत्त्याचा उलटा बंगला आहे असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही सुरू आहे ते घाणेरडं आणि भयानक आहे. प्रश्न विकत घेणाऱ्यांबाबत नाही तर विकला जाणाऱ्यांबाबत आहे. हे देह विक्रीला तयार असतील तर गिराहिकं तयार आहेतच, अशी बोचरी टीका राज ठाकरेंनी केली आहे. भविष्यामध्ये या सगळ्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील असंही ठाकरे म्हणाले. काय प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीये, विकल्या जाणाऱ्यांचा आहे. हो की नाही? आता देह विक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिराईक आहेतच. हे सगळं अमित शहांचं राजकारण सुरू आहे. शिवसेनेचे 6 खासदार फोडले, भाजपमध्ये का नाही गेले? टीएमसीचे 22 खासदार फुटले, वेगळा गट का केला? उद्या जर मला त्याच्यावरती दावा सांगायचा असेल पंतप्रधान पदावरती, तर मला हे बाहेरून मला लोक, जर आतमध्ये विरोध झाला तर मला हे बाहेरून लोक मतदान करतील किंवा पाठिंबा देतील. खूप गलिच्छ हे जे आता काय महाराष्ट्रात पण जे काही फोडाफोडीचं सगळं राजकारण सगळं सुरू आहे आता, हे काही उमदं राजकारण नव्हे, हे चांगलं राजकारण नव्हे. उद्या सत्ता गेल्यावरती या अशाच प्रकारच्या गोष्टींचा भारतीय जनता पक्षालाही त्रास होईल. त्यावेळेला काय कराल? आपण काय करतोय, कुठपर्यंत जातोय, कुठपर्यंत जायचं, याला काय मर्यादा आहेत की नाही?